पक्षांचं प्राबल्य आहे. पक्षामध्ये पैसेवाले फार उमेदवार होते. जनतेने आम्हाला अपक्ष म्हणून स्वीकारलं. सर्वप्रथम मी आपल्या जनतेचा खूप खूप आभारी आहे आणि त्यांनी मला आपल्या प्रभाग क्रमांक 13ची सेवा करण्याची संधी दिली. त्याबद्दल मी सर्व आपल्या प्रभाग क्रमांक 13मधील सर्व मतदार बंधू भगिनी यांचे मी आभार व्यक्त करतो. तसेच आम्हाला आव्हान खूप मोठे होते, कारण की मोठे मोठे दिग्गज पार्टीचे पक्षाचे समोर होते. आम्ही अपक्ष होतो. आमचं पॅनल एका मनाने एका दिलाने आम्ही लढलो, परंतु आमचं आमचे याकूबाई, आदरणीय आमचे याकूबाई थोड्या फरकानं येऊ शकले नाही ह्या सेवा करण्यासाठी या आपल्या महानगरपालिकेमध्ये. तरी आम्ही 4च जण आहोत. आम्ही त्यांना सोबत घेऊनच काम करू. आमचे सागरभाया गंगाळे, मी स्वतः मिलिंद बामणीकर, तसेच मुजाहिद भाया आणि आमचे मार्गदर्शक रणजितभाया गंगाळे आणि आदरणीय याकूबाई या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही नक्कीच प्रस्तावित पक्षाने अक्षरशः पैशाचा पाऊस पाडलाय, जनतेने तुम्हाला स्वीकारलं. जनतेमध्ये आम्ही आमचं अक्षरशः ग्राउंड लेवलला आम्ही काम करणारे कार्यकर्ते आहोत आणि जनतेच्या प्रत्येक अडचणीला आम्ही सामोरे त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी 24 तास आम्ही उपलब्ध असतो. त्यामुळे जनतेने हे जी निवडणूक आहे जनतेनेच आपल्या हातात घेतली होती आणि त्यांनीच आम्हाला या मोठ्या विजयाची त्यांनी आम्हाला संधी दिली. यांच्याविषयी तुम्हाला सांगणार आहे की हा विजय कसा आहे. हा विजय फक्त पद भेटल्याच्या नंतर जनतेची सेवा नाही, तर हा विजय पद नसताना प्रत्येकाच्या घरी जाऊन वेळोवेळी फोन केला की तिथं हजर राहून हा विजय आहे जनतेचा. आणि याच्यामध्ये की निस्वार्थपणे सेवा, जे की आता पद भेटल्याच्या नंतर दारोदारी जातात, पण असं नव्हतं. आम्ही केव्हाही फोन केला, दवाखान्याचा असो, कोर्टाचा असो, कुणाच्या कोणताही प्रॉब्लेम असो, तिथं मिलिंद बामणीकर